न्यूजच्या अनकट सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये मी प्रज्ञा आपलं स्वागत करते। न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। बुलेटिनमध्ये घेऊयात वेगवान घडामोडींचा आढावा। पुरंदरच्या पिंगोरी येथे भारतीय उलूप उत्सव सुरू 130 हून अधिक शाळांनी यामध्ये नोंदवला सहभाग। पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज वितरण सुरू। शिवसेना ठाकरे पक्ष आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार, संजय मोरेंचं वक्तव्य। शीतल तेजवानीला न्यायालयात केलं हजर। तेजवानीची पोलीस आयुक्तालयात 2 तास चौकशी। दौंडच्या पाटस गावात जादू टोण्याचा प्रकार समोर, अज्ञात व्यक्तीविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दुबार नावे, चुकीच्या पत्त्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मतदार यादीवर आक्षेप। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमली। एकनाथ खडसे हा सराईत गुन्हेगार आहे, आमदार चंद्रकांत पाटील यांची खडसेंवर टीका। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील रेल गावात आकाशातून एक शास्त्रीय उपकरण कोसळल्यानं गावकरी झाले भयभीत। यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था रद्द करण्याची मागणी। राज्यपाल नियुक्ती 12 आमदार प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग। राज्यव्यापी विषय असल्यानं कोल्हापूर सर्किट बेंचकडून याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे केली वर्ग। साई इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले नाही म्हणून विद्यार्थी झाले आक्रमक। शिरसगाव बंड हादरले। 6 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला तात्काळ अटक। सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आला गुन्हा। कोल्हापुरात मनसे शहराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, 3घांना अटक। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारूप मतदार यादी जाहीर। लग्नात पाहुणी चक्कर येऊन पडली आणि उपचारासाठी नवरी धावली। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील देवगिरी फार्म मधील भावनिक क्षण। नारायणपूर येथे दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा। पुणे नाशिक लोहमार्गाचा नवा प्रवास, GMRT-मुळे मार्ग बदलला। रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत माहिती। या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। पाहत राहा न्यूज अनकट।